श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान येथील श्री दत्त मंदिरात आमदार काशीराम पावरा व संस्थान अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते महाआरती। श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान येथे श्री गुरुदेव दत्त जयंतीनिमित्त गुरुवारी दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता आमदार काशीराम दादा पावरा व श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यावेळी आमदार काशीराम दादा पावरा, श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान अध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी, बाजार समिती सभापती के.डी. पाटील, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश चौधरी, बबळा सरपंच माजी जगन्नाथ महाजन, श्री बालाजी संस्थान उपाध्यक्ष गोपाल भंडारी, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बेबीताई पावरा, सरपंच दरबार जाधव, माजी पंचायत समिती सभापती पद्मसिंग जाधव यांच्यासह श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थानचे ट्रस्टी, पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा पंचायत समिती सदस्य, ग्रामस्थ, शिरपूर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम खूपच मोठ्या प्रमाणात केले असून या ठिकाणी नव्याने श्री गणपती मंदिर, पार्वती माता, श्री शंभू महादेवाचे मंदिर, श्री गुरुदत्त, श्री ऋषी महाराज, श्री हनुमंत, मोती माता मंदिर भव्य दिव्य स्वरूपात निर्माण करण्यात आले आहे। श्री नागेश्वर मंदिराच्या पायथ्याशी सुरुवातीलाच गोमुख दर्शन होते। या ठिकाणी महत्त्वाचे म्हणजे कालसर्प पूजा, नागबली पूजा सुद्धा कमीत कमी खर्चात करण्यात येते। आवश्यक अशा सर्व धार्मिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। येथे उंबर, महादेव मंदिर, पाणी, गोमुख, अमरधाम, गोशाळा अशा सर्व बाबींची उपलब्धता नागेश्वर येथे झाली आहे। येथील श्री ऋषी महाराज मंदिर हे उत्तर महाराष्ट्रात एकमेव व सुंदर पर्यटन स्थळ उभारण्यात आले आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर।